नमस्कार, मी विलास महाले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येत आहे. विवाह बाह्य संबंधातून एकाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या पांडुर्णा खुर्द येथून समोर येत आहे. 3 डिसेंबर बुधवारला पहाटे 4 वाजताच्या दरम्यान ही खळबळजनक उडवणारी बातमी समोर आली. विशाल रंधई असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. विशालच्या हत्ये प्रकरणातील आरोपीला घाटंजी पोलिसांनी काही तासातच जेरबंद केलं. विशालची हत्या केल्याची कबुली ही आरोपींनी पोलिसांजवळ दिली आहे. आरोपीच्या पत्नीसोबत मृतक विशालचे मागील 2 वर्षापासून विवाह बाह्य संबंध होते. ही बाब आरोपीला माहिती पडल्यावरून आरोपीने विशालला संपवलं. विवाह बाह्य संबंध विशालच्या हत्येला कारणीभूत ठरलं. खुनाच्या या घटनेने पांडुर्णा खुर्द येथे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास हा घाटंजी पोलिसांनी जारी केला. संजय ढवळे, प्रतिनिधी जीटीव्ही न्यूज मराठी. पांडुर्णा खुर्द येथे आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी दिली. ते जीटीव्ही न्यूज मराठी सोबत बोलत होते. पाहूयात. आज दिनांक 3/12/2025 रोजी ग्राम पांडुर्णा खुर्द या ठिकाणी संदीप सहदेव मळावी हे पहाटे 3:45 वाजता सुमारास त्यांची बकरी ओरडत असल्याने झोपेतून उठले आणि त्यांना दिसले की मृतक विशाल जगन रंधई वय 37 वर्ष हा रक्तबंबाळ अवस्थेत त्याच्या घरासमोर पडलेला आहे. त्यांनी जाऊन पाहिले असता त्यांच्या लक्षात आले की तो मृत अवस्थेत आहे. म्हणून त्यांनी ती बातमी पोलीस पाटलांना दिली आणि पोलीस पाटलांनी रामदास नारनवरे नावाच्या मृतकाच्या जावयाला दिली. रामदास नारनवरे सुद्धा त्याच गावात राहतात. त्यांनी येऊन त्या प्रेताची पाहणी केली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस पथके त्या ठिकाणी पोहोचली. पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत हे निष्पन्न झाले की मृतक हा रात्री 9 वाजता झोपला होता आणि पहाटे 4 वाजता सुमारास त्याचे प्रेत आढळून आले होते. म्हणजे या 7 तासात त्याचा मृत्यू झालेला होता. आणि या 7 तासात नेमका हा मृत्यू किंवा हा खून कोणी घडवून आणला याचा शोध घेणे होते. म्हणून मृतकचा मोबाईल जो आहे तो शोधण्यात आला आणि मृतकचा मोबाईल हातात घेऊन त्यामधील कॉल लॉग्स पाहण्यात आले. तर त्यांनी शेवटचा कॉल जो आहे रात्री 8:14 एका स्त्रीला केलेला होता आणि 51 मिनिटे तो त्या स्त्रीसोबत बोललेला होता. मग जे आहे तिथे संशयाची सुई फिरली. पुन्हा चौकशी केली असता लक्षात आले आणि माहिती मिळाली की त्या स्त्रीसोबत त्याचे विवाहबाह्य प्रेमसंबंध आहेत आणि म्हणून मग तिच्या नवऱ्याचा शोध घेतला असता तो गावातून पसार झाल्याचे कळाले आणि त्याचा पोलीस पथके लावून शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला आणि त्याने गुन्ह्यात वापरलेले हत्यार, लाकडी टेम्पे वगैरे जप्त करण्यात आलेले आहे. संपूर्ण कारवाई संपलेली आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.